नमस्कार मित्रांनो, आपण पाहत कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल. हे बघा, मामाश्रीच आमच्या शेततलाव खोदलेला आहे. तर त्याला मस्त यावर्षी भरून घेतलेलं आहे पाणी. त्याच्यात बरंचसं भरून ठेवलं होतं, पण पाऊस काय बंद होण्याचं नाव घेत नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी पुन्हा मोटर बंद करून यातलं पाणी उपसा केला आहे. रिटर्न वापस कमी पाणी केलं आहे, तरी भरपूर पाणी आहे. तर यावर्षी त्यांनी नवीन प्रयोग केलाय बघा. या असं शेततळ्यापाशी बघा, साईडच्या लाईनला असे झाडं लावलीत बघा त्यांनी कंपाऊंडच्या आतमधून. मामा, किती वर्ष झालं ते तळ खोदलेलं आहे? 4थं वर्ष. कोणत्या योजनेतून घेतलं होतं? महाडीबीटी मार्फत. बरं. तलावाला खोदकाम आणि पणनीला कंपाऊंडला सगळ्याला अनुदान भेटलं होतं? खोदकामाला भेटलं होतं. किती भेटलं होतं? बरं. खोदकाम आणि त्याच्यात कंपाऊंड आलं. बरं. किती बाय कितीचं तळ आहे? 100 बाय 100चं असं आहे का? त्याच्यामुळे खर्च थोडा जास्त लागला. हे आंब्याची लागवड बघितली नवीनच यावर्षी. किती बाय किती फुटावर लावली ती आंब्याची अंतर? 10 फुटावर आहे का? असं का? पूर्ण चारी बाजूने आंबेच आहेत का? म्हणजे दुसरी बी झाडं लावलीत थोडेफार. हे कशाचं झाड आहे? लवंग. आता मित्रांनो, हे बघा, हे गवताच्या दिसत नाही अळंगी. इथे सुद्धा एक जांभळ लावली त्यांनी. आणि हे असे जे कॉर्नरला अँगल 3 अँगलचा सपोर्ट आहे कोपऱ्यामध्ये, त्या अँगल पैशी त्यांनी एक ड्रॅगन फ्रूट लावलेले. हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला. हे असे ड्रॅगन फ्रूटचे झाडं बी लावलेली त्यांनी यावर्षी. आता बघूया 2-4 वर्षानंतर फळं खायला कोणतं झाड किती देतंय, माल काय. घड्या लागवड पद्धतीत लागवड केली आहे यांनी, पण त्याची तर कटिंग केल्याशिवाय यांना पर्याय. पण नियोजन एकदम ओके मध्ये बघा. ठिबकची लाईन वगैरे टाकलेली त्याच्यामुळं. आणि वन्य प्राण्यापासून संरक्षण आहेतच होतं खालून कंपाऊंड केल्यामुळं. तलावासाठी केलेलं होतं कंपाऊंड, मात्र याला झाडं सुद्धा त्याच्यात सुरक्षित राहायला लागले. कसा वाटला हे त्यांचा प्रयोग नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद मामा.